घरात झालेल्या भांडणावेळी एका शस्त्राचा उल्लेख करत धमकी दिल्याचा आरोप दिव्या शिंदेंवर करण्यात आला. तसेच असं करणं म्हणजे बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठ्या नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. सध्या मराठी रियालिटी शो बिग बॉस मराठीचा 6वा सीझन चर्चेत आहे. सीझन एंड रंगात आला असतानाच घरात एक गोष्ट घडली आणि त्यामुळे बिग बॉसच्या ट्रॉफीचे दावेदार समजल्या जाणाऱ्या स्पर्धकांमध्ये आघाडीवर असणारी स्पर्धक दिव्या शिंदेला घरातून बाहेर काढण्यात आलं. घरात झालेल्या भांडणावेळी एका शस्त्राचा उल्लेख करत धमकी दिल्याचा आरोप दिव्या शिंदेंवर करण्यात आला. तसेच असं करणं म्हणजे बिग बॉसच्या घरातील सर्वात मोठ्या नियमाचं उल्लंघन केल्याचा ठपका तिच्यावर ठेवण्यात आला आणि तिला घराबाहेर काढण्यात आलं. मात्र दुसरीकडे बिग बॉसनं लावलेला आरोप दिव्या शिंदेला अजिबात मान्य नाही. त्यामुळे तिने पत्रकार परिषद घेऊन अनेक गोष्टीचा खुलासा केला आहे. एवढंच नाही तर दिव्या शिंदेनं बिग बॉसच्या टीमवर अनेक धक्कादायक आरोपही केले आहेत. मी त्यांना 1000 वेळा सांगितलं, तुम्हाला माझ्या गोष्टी कळणार नाहीत, पण तुम्ही जर मला चीड आणताय, मला पॉक करतायत आणि तुम्हाला जर ऐकायचं असेल तर बाहेरच्या जगात मी सरकार म्हणून फिरते आणि हातात तलवार घेऊन फिरते. याचा अर्थ असा नाही की मी जुन्नरची आहे. आमच्याकडे हातात बांगड्याऐवजी तलवार दिली जाते. शृंगारच्या आधी स्वाभिमानाने जगणं शिकवलं जातं. स्वाभिमान हा आमच्यासाठी श्वासापेक्षा महत्त्वाचा आहे. कारण माझा जन्म शिवनेरीत झालाय. आम्हाला खरी तलवार घेऊन फिरण्याची गरज नाही, कारण आम्ही संविधान असलेल्या देशात राहतो. दिव्या शिंदे म्हणाली की तुम्ही जर वैचारिक असाल तर ती तलवार वैचारिक फिरवली जाईल. तुम्ही जर शाब्दिक असाल तर ती तलवार शाब्दिक फिरवली जाईल. शिवाय तुम्ही जर स्वाभिमानी असाल तर तलवार स्वाभिमानीसाठी फिरवली जाईल. हा त्या शब्दाचा अर्थ आहे, पण तो अर्थ समजून घेतला नाही आणि अर्धसत्य महाराष्ट्राला सांगितलं जात आहे. मग तुम्ही ती पूर्ण क्लिप दाखवा. त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आम्ही तिला निष्कासित करत आहोत, पण त्यांनी मला निष्कासित केलं नाही. कन्फेक्शन रूममध्ये मी माझं मत मांडलं की मला हा शो सोडवायचा आहे. मी कोणालाही धमकी दिली नाही. जे अर्थसत्य महाराष्ट्राला सांगितलं जात आहे त्याचा अर्थ मी काय समजावा हे खूप घातक आहे. त्यामुळे मी कोणाचीही माफी मागणार नाही. त्यांनी ती पूर्ण क्लिप दाखवावी असा खुलासा दिव्या शिंदेने केला आहे. मित्रांनो, अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण अपडेटसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनल या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.